आता आपलं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे आणि विनर पण आपल्याला मिळाला आहे. कोण आहे तो आहे नवीन. पैसे जास्त आहेत ना म्हणून. हां तर तुम्ही याची अनबॉक्सिंग व्हिडिओ बघितली नसेल तर आपले चॅनल नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण क्लिक करा आणि आपल्याकडे इंस्टाला पण चॅनल आहे त्याला पण फॉलो करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा. तर आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे थिंग्स अँड येसेस चॅनलमध्ये. तर आज आपण 2 प्रकारचे JCBचे आपण टास्क कंप्लीट करणार आहेत. त्याने बघणार आहेत कोणता इंजन पॉवरफुल आहे आणि कोणता नाही आहे. ओके लेट्स स्टार्ट. वी नाव गोइंग टू टेक दॅट. असा घ्यायचा. हा बघा हा आपला जुना एक्सिलेटर आहे. आपण पहिलेच घेतलेले. दुसरा पण आणतो थांबा जरा. घाई नाही करायची नाही. हा बघा नवीन पॉवरफुल. हा खूप पॉवरफुल आहे. हा आहे आपला 5000चा आणि हा आहे 3000चा. तर बघूया हा नवीन कसा परफॉर्म करतोय आणि जुना कसा परफॉर्म करतोय. ओ माय गॉड बघा याची बॉक्सिंग किती भारी आहे. बघूनच मन असं खुश होतंय. वाव काय तो रुबाब आहे याचा. एक नंबर. लगेच ओपन करूया. हे बॉक्स तर मी साईडला ठेवतो. पडलो रे. हा बघा हा हे दोन्ही आहेत. बॉक्सला मी साईडला ठेवतो. 1 मिनिट. दोघांचं इंजिन मी ऑन करतो. हा नवीन आहे याचा आणि ब्लॅक आहे तो आपल्या ऑलरेडी होता आपल्याला JCB आधीच घेतलेला आपण तो. ओके तर पहिले आपण कोणता बघायचं नवीन. ठीक आहे बघा याचा आवाज पण येत आहे कसा परफेक्ट इंजिन सारखा आणि स्मोक बघा कसं आहे. रोटेशन तर बघा तुम्ही एक नंबर. थांबा 1 मिनिट. हा रोटेशन बघा रोटेशन एक नंबर 360 डिग्री. एक नंबर. आता आपण दुसरं चेक करूया. हा आपल्या ऑलरेडी होता. बटन चालू केलेलं नाही वाटते मी. बटन ऑनच. ते बघा आपलं नवीन होतं त्याला आपोआप बंद होतो. कारण आपण जर त्याला चालवलं नाही ना तो 5 मिनिटांनी आपोआप बंद होतो. आणि आपण ऑलरेडी पहिला घेतला होता जुनावाला तो तसं काही नाही करत कारण की स्वस्त आहे ना. आणि याची डिटेलिंग पण बघूया. इकडे जवळ येऊ शकता तुम्ही. जवळ या. याची डिटेलिंग बघा. काही वाटतंय तुम्हाला खेळलाच वाटतंय पण हे बघा ना रियालिटी ही रिअल वाटते. डायरेक्ट इंजन पॉवरफुल इंजन सगळं होतंय. ओरिजिनल कसं असते ते सेम ॲज इट इज आहे फक्त छोटं झालंय. तरी बघूया आपण जुनं बघा कसं चालतंय. पॉवर नाहीच आहे. पॉवर म्हणजे नाहीच आहे बघा ना. काहीच पॉवर नाही आहे. मी डेमोमध्ये चालतो. डेमो बटनमध्ये चालवतो बघा. पॉवरच नाही आहे. हे बघा ना पुढे पण जात नाही फास्टली. आणि बघा एवढंच करतो दुसरं काहीच करत नाही. फिरत पण नाही असं फिरतोय आणि याचा इथून इंजिनवर फिरतोय. चला आपण आता एक चॅलेंज घेऊ. कोणता एक्सिलेटर पॉवरफुल आहे या रस्सीने. ओके लेट्स. बघा तुम्ही हुक पण दिलेले आहे दोन्ही आहे ना. आपण हुकमध्ये जॉईन करू. 1 2 आणि इथे एक लाईन पाडू. हे बघा ही काढी ही लाईन आपली जुगाडू. रिमोट कुठे आहे बघा. रिमोट होतं. तर बघूया कोणता पॉवरफुल आहे. काय रे दोन्ही जात पण नाही पुढे. जागीच राहिले. दोघांची पॉवर सेम आहे का काय. नाही तुम्ही बघू शकता हे जुन्यामध्ये बघा खालती गेलाय आणि याला काहीच हे सरळ असं सांगता येत नाही. आय थिंक सेम आहे पण पुढे पण जात नाही मागे पण जात नाही. मी आता नवीनला बघा पॉवर देते पण त्याला नेत पण नाही. हा वाटते सरफेसचा प्रॉब्लेम आहे. नाही दोन्ही एकच जागी राहिले होते आणि एकच चालू होते फक्त बस. इथं आपण त्यासाठी सरफेस चेंज केलं आहे आता बघा. आणि परत सगळा ग्राउंड बनवलं आहे. बघूया कोणती विनर होते आता.
बघा बघा रे, ओ माय गॉड, ओ माय गॉड. तुम्ही बघू शकता कोण जिंकलेला आहे, तुमच्या समोर आहे. तर कमेंट करून नक्की सांगा कोण जिंकलाय, नवीन वाला का जुना वाला. हे बघा पावर पण नाहीये काहीच. आपले जुना घेतला होता काहीच पावर नाही, जागीच राहतो. आणि हा नवीन वाला बघा कसा नेतोय. आणि रिवर्स घेतला तर बघा ना कसा आवाज येतोय. सांगायचं राहून गेलं पण बघा ना किती भारी आहे नवीन वाला. आणि स्मोक तर बघू शकता तुम्ही, त्या जुन्यामध्ये स्मोक पण नाहीये.